समाचार अब तक, सत्य का साहस। गटप्रवर्तक तसेच आशा वर्कर महिलांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवास असलेल्या विजयगड बंगल्यासमोर आंदोलन सुरू केले आहे। तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना आशा सेविकांनी 7,000 रुपये तर गटप्रवर्तकांना 10,000 रुपये मानधन वाढीचा जो आश्वासन दिला होता, तसेच 2,000 रुपये भाऊबीज देण्याचा जो आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करावी, त्या संदर्भातला GR काढावा आणि अंमलबजावणी करावी या मागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे। वारंवार सरकार मानधन वाढीचं आश्वासन देत आहे, मात्र त्यानंतरही त्या संदर्भात GR काढला जात नाही। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांची भेट घेतल्यानंतरही मानधन वाढीच्या जाहीर केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही। म्हणून 26 फेब्रुवारी रोजी अर्थ विभाग सांभाळणाऱ्या अजित पवार यांच्या नागपुरातील शासकीय निवासस्थानासमोर गटप्रवर्तक तसेच आशा वर्कर महिलांनी आंदोलन करत असल्याची भावना व्यक्त केली आहे। माझं हेच म्हणणं आहे की जसं अजित पवार दादा म्हणाले की आशांची ओळख त्यांना पटली असं मला वाटते। अजितदादांना जशी आशांची ओळख पटली तसे ते म्हणाले की आम्हाला आशांनी जे काही मागितलेलं आहे तर ते आम्हाला काहीच माहीत नाही। म्हणजे त्या दादा म्हणजे मंत्री जे असतात तर त्यांना म्हणजे जे आरोग्य मंत्री जे आश्वासन देतात ते सुद्धा मंत्र्यांना माहीत राहत नाही, हे काही बरोबर बात नाही आहे। म्हणजे हे बरोबर नाही आहे, त्यांना माहीत असतं। हां, त्यांनी आश्वासन दिलं होतं आपल्याला। तानाजी सावंतनी 1 तारखेला 1/11ला त्यांनी हे आश्वासन दिलं की आशा वर्करला 7,000 रुपये मानधन वाढ व गटप्रवर्तकांना 10,000 रुपये मानधन वाढ व 2,000 रुपये भाऊबीज ही त्यांनी आवाहन केलं होतं आणि लेखीसुद्धा आमच्या कृती समितीला दिलं होतं। पण ह्या सरांनी आता आमच्या अजितदादांना हेच मागणी आहे की अजितदादांनी म्हटलं आहे की जिथं तिथं आशा हे घ्या दादा निवेदन, त्या आमच्या बहिणी आहेत तर त्या आम्ही त्यांच्या बहिणी आहात, तर ते पण आमचे भाऊ आहेत, तर त्यांनी आमचा निर्णय लावून द्यावा आणि आमच्या आशा वर्करला आणि गटप्रवर्तकांना जे आश्वासन दिलेले आहे ते अजितदादांनी आमच्या समोर यावा किंवा आमच्या कृती समितीच्या लोकांना बोलावून आमचा निर्णय लावा आणि GR काढावा। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट नागपूर।